इराण इस्रायल युद्धाचे भारतावर देखील परिणाम होणार आहेत। इंधनाचे भाव वाढण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे युद्ध कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व विषयांवर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। अमेरिकेकडनं अजूनही युद्धाचा प्रहार जो आहे, अटॅक्स जे आहेत इराणवर ते अजूनही सुरू आहेत। नेमकं आता हे युद्ध किती दिवस चालणार, याचा भारतावर कसा अफेक्ट होणार आहे? आता ह्या हल्ल्यानंतर सर्वात महत्त्वाचं की इराणचे जे प्रमुख आहे खमेनी यांच्या मृत्यूनंतर काय होणार आणि कशा पद्धतीचं आहे। दोन या ठिकाणी शक्यता आहेत। एक पहिली शक्यता आहे की त्या ठिकाणी रिजिम चेंज होऊन कोलॅप्स होईल, जिओपॉलिटिकल सिच्युएशन त्या ठिकाणी स्टेबल होईल। आणि दुसरी अशी शक्यता दिसत नाही, परंतु दुसरी सर्वात शक्यता आहे की या प्रश्नाकडे आता जेवढी शिया धर्मीय कम्युनिटी आहे, विशेषतः रमजान त्यांचा एक पवित्र महिना सुरू असल्याने हा हल्ला झाल्यामुळे त्याचं एक रिफ्लेक्शन दिसेल। आणि हे जे युद्धाचं जे परिवर्तन आहे हे अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहावयास मिळेल आणि त्याच्यामुळे संपूर्ण साधारणतः जागतिक GDP जवळ 0.3% कमी येण्याची चान्सेस आपल्याला पाहावयास मिळतील। आणि भारतासारख्या देशाला तर ते अजिबात परवडणार नाही, कारण आपल्याकडे तेलाचे भाव हे दैनंदिन जीवनासाठी लागणारं एक इंधन असल्या कारणाने त्याला फार महत्त्व आहे। आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये भारताने सुद्धा या ठिकाणी आपली नीट भूमिका घेणं गरजेचं आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।